आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ, नव्या बातम्या। खरं तर संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे। पायी दिंडी आलेली आहे। जवळपास 750 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो या पालखीचा असतो आणि जाताना देखील पालखी पायी जाते आणि दरवर्षी आपण सपत्नीक इथे येता। काय सांगाल, काय भावना आहे? खरं तर गजानन महाराजांच्या पालखीने ही आमची भूमी पावन होते। प्रतिवर्षी विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पार करून जे वारकरी दर्शनाला येतात, या सगळ्यांच्या सोलापूरच्या भूमीत आज मी असेल, माननीय शिवसाहेब असतील, आम्ही आज सगळे स्वागत केलेलं आहे। आणि खरोखर गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्ही सगळे धन्य झालो। वारकऱ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, आम्ही सगळे नशीबवान आहोत। दादा, खरं तर यंदाची वारी जी आहे ती हायटेक पद्धतीची वारी असल्याचं पाहायला मिळते। प्रचंड सुविधा ज्या आहेत त्या वारकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत। मागच्या वर्षीपेक्षा ही वारी जी आहे ती सरस होताना पाहायला मिळते। काय सांगाल, काय भावना? दरवर्षी प्रशासन वारी कसं चांगलं करता येईल, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजून चांगलं कसं करता येईल, त्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे। आणि निश्चितच वारकऱ्यांची कितीही सेवा केली तर ती कमी असते, पण त्यातल्या त्यात चांगल्या सुविधा कशा देता येईल त्यासाठी प्रशासन असेल, शासन असेल, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। दादा, यावर्षी जिल्ह्यात जो आहे तो म्हणावा असा पाऊस पुरेसा झाला नाही। पांडुरंगा चरणी किंवा गजानन महाराज आमच्या सगळ्यांचं पांडुरंगाच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी हेच आहे की जे वरुणराजाने रुसवा यावेळी बळीराजावर दिलेला आहे तो कुठंतरी कमी होऊन वरुणराजा आम्हा सगळ्यांना प्रसन्न व्हावं आणि शेतकऱ्यांना, बळीराजांना दिलासा द्यावं अशी प्रार्थना आमची विठू माऊलींच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी